घरामध्ये आई आहे, घरामध्ये बाप आहे, घरामध्ये 10 वर्षाचं लेकरू आहे. आपल्या त्या नगरमध्ये घडलेली घटना आहे. घरामध्ये आई आहे, घरामध्ये बाप आहे आणि घरामध्ये एक 10 वर्षाचं लेकरू आहे. रात्रीची 12 वाजता पाणी भरायची लाईट आहे म्हणून रात्रीच्या 12 वाजता बाप उठतो आणि इथून या भिताडापर्यंत जातो. भिताडापर्यंत गेल्याच्या नंतर त्या भिताडापाशी तांब्या ठेवलेला होता. बापाचा चुकून त्या तांब्याला पाय लागतो आणि तांब्या धब दिशेने खाली पडतो. पोरग धब दिशेने उठून बसतो. पोरग जसं उठून बसतं बापाकडे पाहतं. बाबाला विचारतात, बाबा कुठं चालला तो एवढ्या रात्रीचं? आणि त्यावेळेस बापाने म्हणावं, अरे लेका कुठं नाही, झोपून घे. नाही बाबा, सांगा ना मला कुठं चालला तरी बाळा? मी लोकांच्या इथं सालानी आहे, लोकांच्या इथं कामाला आहे. मला लोकांच्या इथं कामाला रात्रीचं जावं लागतं. लोक मला पैसे देतात रे लेका, मला जावं लागेल. बाबा मी पण येतो तुमच्या सोबत. नाही रे लेका, मी येतो ना सकाळी, तू झोपून घे. नाही बाबा, मला सुद्धा यायचंय तुमच्या सोबत. असं म्हणतात. स्त्री हट्ट आणि बाल हट्ट हा पुरवावा लागतो. पोरग रडायला लागलं. रडणार पोरग बापाला पाहावे ना. बापाने पोराचे डोळे पुसले. पोराला मला, लेका तू कोणत्या गोष्टीची चिंता करू नको, तुला यायचंय ना माझ्यासोबत, चल. बापाने पोराला खांद्यावरती उचलून घ्यावं, दुसऱ्या खांद्यावरती बापाने खोरं घ्यावं आणि बापाने शेताकडे जायला निघावे. शेताकडे निघालेला बाप, रात्रीच्या 12 वाजता निघालेला बाप रात्रीच्या 1:30 वाजता शेतामध्ये पोहोचला. शेत गावापासून खूप लांब आहे. शेत गावापासून खूप लांब आहे. गावच्या वेशीपासून सुद्धा शेत खूप लांब आहे. रात्रीच्या 12 वाजता निघालेला बाप रात्रीच्या 1:30 वाजता शेतामध्ये पोहोचला. बापाने पोराला खाली उतरून ठेवलं आणि दुसऱ्या हातातलं खोरं काढून ठेवलं आणि पोराच्या हातामध्ये जी गोधडी होती ना ती बापाने खाली आथरली आणि गोधडीवरती आपल्या लेकराला झोपवलं. लेकरू झोपल्याच्या नंतर बापाने मोटरीचं बटन टाकावं आणि रात्रीच्या 1:30 वाजेपासून तो बाप दारी धरायला लागला. बघता बघता 3 वाजले. बघता बघता सकाळचे 6 वाजले आणि सूर्योदय व्हायला लागला. आणि बघता बघता 8 वाजले आणि मोटरीची लाईट गेली. तो बापाने हातातलं खोरं ठेवलं, मोटरीचं बटन जाऊन बंद केलं आणि आपल्या लेकाकडे गेला. बापाने आवाज दिला, ए लेका, ए बाळा उठ ना रे बाळा. आणि बाळाने उठून बसावं, बापाकडे पाहून म्हणावं, बाबा बोला ना. अरे लेकरा, सकाळ झाली रे, सकाळ, आपल्याला घरी जायचे. बाबा घरी जायचे का आपल्याला? पोराने गोधडीची घडी घालावी आणि गोधडीची घडी घातल्याच्या नंतर लेकाने पुन्हा गोधडी खांद्यावरती टाकावी. आपल्या बापाच्या खांद्यावरती पोराने बसावं. बापाने लेक घरी चालला. गावच्या वेशीपर्यंत गेला. वेशीवरती एक वडापावची गाडी लागलेली होती. बापाचं लक्ष त्या वडापावच्या गाडीकडे जाऊन बापाच्या मनामध्ये विचार आला, अरे माझ्या खिशामध्ये 10 रुपयाची नोट आहे. मी आता खिशामध्ये हात घालीन, घातल्याच्या नंतर मी ती नोट घेईल आणि धावत 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 त्या वडापाव वाल्याकडे जाईल. 10 रुपयाचा वडापाव घेईल, मी तो वडापाव खाईल, मी तृप्त होईल. आणि तेवढ्यामध्ये मनामध्ये विचार आला, अरे मी जर वडापाव खाल्ला तर माझ्या खांद्यावरती माझं लेकरू बसले, ते काय खाईल? बापाने पुन्हा नोट तशीच खिशामध्ये ठेवून द्यावी. बाप पुन्हा चालायला लागला. पहिलं पाऊल टाकलं, दुसरं पाऊल टाकलं, तेवढ्यात तिसरं पाऊल टाकणार तेवढ्यात त्या मुलाचा आवाज आला, बाबा मला खायचाय ना वडापाव, असं म्हणावं. बाबा मला खायचाय वडापाव, असं म्हणावं. बापाने दबदिशी पोरग खाली ठेवावं आणि धावत 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 त्या वडापाव वाल्याकडे जाऊन म्हणावं, द्या 10 रुपयाचा वडापाव आणि माझ्या लेकराला खायचाय म्हणून लेकराला लगेच खायला द्यावा. आणि बापाने जिथलं टेबलावरती ठेवलेलं एक ग्लास बापाने घट्टा 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 पिऊन घ्यावं आणि कमरेला उपरनं बांधावं. आणि उपरनं बांधल्याच्या नंतर पोराकडे पाहावं. बापाने स्मित हास्य करावं. लेकराला म्हणावं, लेकरा अरे खा रे तू वडापाव, तू खाल्लं ना माझं पोट भरतं. तसं नाव बाप आहे बर का दादा, तसं नाव बाप आहे. आपल्याला सगळ्यांना वाटतं बाप आपल्या जीवनामध्ये बाप नुसता हाणणार आहे, झोडणार आहे, मारणार आहे. पण एक गोष्ट लक्षात सांगा, आपल्याला बाप दाखवलाच गेला मारणार आहे, हाणणार आहे, झोडणार आहे. कोणी दाखवला माहिती का? ह्याच्या महिला आहेत ना, ह्याने दाखवला. बाळा हे करू नको, तुझ्या बापाला सांगन. बाळा इकडं जाऊ नको, तुझ्या बापाला सांगन. आणि तेव्हापासून आपल्याला वाटतं बाप नुसता हाणणार आहे, मारणार आहे, झोडणार आहे. पण ऐका,
आपल्या ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपली आई महत्वाची आहे ना दादा, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपला बाप सुद्धा महत्वाचा आहे. अरे मान्य आहे, आई घराचं मांगल्य. अरे मान्य आहे, आई घराचं मांगल्य, पण बाप घराचं अस्तित्व ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ज्या दिवशी तुमचा बाप तुमच्या जीवनामधून निघून जाईल ना, त्या दिवशी लोक तुमच्या घराकडे वाईट नजर केल्याच्या नंतर लोक तुमच्या घराकडे वाईट नजर करून पाहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जोपर्यंत तुमचा बाप या जगामध्ये आहे तोपर्यंत तुमच्या बापावरती निस्वार्थ प्रेम करा. आणि ज्या दिवशी तुमचा बाप या जीवनामधून निघून जाईल ना, त्या दिवशी तुमचा मायेचा समुद्र, तुमच्या बापाचा प्रेमाचा हात तुमच्या डोक्यावरून कायमचा हटला ही